कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता शिवा तुझा टर्न, तू पण भरव ना। एक मिनिट मी तिला घास भरवला कारण शी वॉज कम्फर्टेबल। मी कम्फर्टेबल नाही घास खाण्यात तिच्याकडून, सो आपण जेवूया आता प्लीज। असं काय करतोय आशू? काका प्लीज प्लीज। आशू अरे एक घास तर खायचा आहे, त्यात कसला आलाय कम्फर्ट? खा ना। मग काय काकू, अगं कम्फर्टचा प्रश्न नाहीये इथे, त्याला काय म्हणायचं ते निदान ऐकून तरी घे। कीर्ती तू शांत बस। आशू भाऊ, तो जे बोलतोय ते बरोबर आहे। तुम्ही का त्याला जबरदस्ती करताय प्रत्येक गोष्टीमध्ये? मी बोलतोय ना, तू तुझ्या जेवणाकडे लक्ष दे। अहो त्याची इच्छा नाहीये ना, मग कशाला आग्रह करताय? सगळ्या गोष्टी अशा जबरदस्तीने होत नाहीत। नात्यात खोटेपणा असला तर प्रेमाचा आविर्भाव नाही आणता येत सगळ्यांना। ठीक आहे, मी आता काही बोलत नाही, पण लवकरच घरात सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी बसलेले असाल, तेव्हा हा गोंधळ नकोय मला तिथे। त्या गुरुजींसमोर भांडत बसू नका। हो भाऊ चालेल, तेव्हा कुठलंही कारण देणार नाही तुम्हाला। चला जेवूया। बाई एवढी देवानी 5 बोटं दिली, काटा चमचा कशाला पाहिजे? इतकं बदलतं का नातं? माणसं तर तीच आहोत, हा फक्त वेळ बदलली आहे। पण एवढं करावंस आशू तू तोच आशू आहेस का? मला तरी दिसत नाही आहेस। सीताई, उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेला जायचंय ना? हो आहे माझ्या लक्षात। आणि शिवाजी तर पहिलीच वटपौर्णिमा आहे ना? हो, तिला काय गरज आहे वटपौर्णिमा करायची? अरे हो बरोबर आहे, तसंही शिवाला उपास जमेल वगैरे मला नाही वाटत। राहू दे तू शिवा। नाही पण मला इच्छा आहे, मी करीन ना प्रयत्न। मला पण ते 7 जन्माची साथ असं हवंय। 7 जन्माचं राहू दे, या जन्मातही झेपेल की नाही मला कठीणच वाटते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।